प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं सुद्धा रवाना झालेली आहेत। पोलिसांच्या अंदाजानुसार 2 ठिकाणे आहेत, एक तर इंदूर किंवा बालाघाट। या दोनपैकी एका ठिकाणी प्रशांत कोरटकर आहे। प्रशांत कोरटकरचा नागपूरपासूनचा या दोनही ठिकाणांचा डंकी रूट नेमका कसा राहिलाय ते आम्ही तुम्हाला दाखवतोय। सगळ्यात आधी इंदूरचा रस्ता आपण पाहूया। नागपूरला राहतो प्रशांत कोरटकर। नागपूरवरनं प्रशांत कोरटकरनी सुरुवात केली मर्सिडीज गाडीनं। तो फरार झाल्याची माहिती मिळते। नागपूरवरनं प्रशांत कोरटकर पोहोचला सावनेरला। सावनेरवरनं पुढचा प्रवास सुरू झाला। सावनेरवरनं मुलताईला प्रशांत कोरटकर गेला आणि त्यानंतर पुढच्या प्रवासात मोठा टप्पा पार करत बैतूलला प्रशांत कोरटकर पोहोचला। मर्सिडीज गाडीतनं हा सगळा प्रवास झाल्याची माहिती आहे। बैतूल नंतर आणखी एक मोठा आणि अवघड टप्पा पार करत धनतलालला प्रशांत कोरटकर पोहोचल्याची माहिती मिळाली। त्यानंतरचा पुढचा टप्पा राघलगडचा। हा बराच मोठा प्रवास आहे नागपूरपासून इंदूरपर्यंतचा। राघलगडच्या नंतर खुदेलमध्ये प्रशांत कोरटकर पोहोचल्याची माहिती आहे आणि जवळपास 10 तासांचा हा प्रवास करून 900 किलोमीटरचं अंतर कापून प्रशांत कोरटकरनं इंदूर गाठलंय अशी एक शक्यता वर्तवली जाते। तर दुसरी शक्यता अशी आहे की तो बालाघाटला पोहोचलेला आहे। बालाघाट ते नागपूर हे अंतर तुलनेनं कमी आहे इंदूरच्या। बालाघाटच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा नेमकी कशी झाली तर ती अर्थातच नागपूरमधनं सुरुवात झाली। नागपूरवरनं बालाघाटचा प्रवास प्रशांत कोरटकरनं कसा केला। नागपूरवरनं प्रशांत कोरटकर निघाला आपल्या खासगी गाडीनं आणि त्यानंतर पुढचा टप्पा होता मानसरचा। मानसरला पोहोचल्याच्या नंतर प्रशांत कोरटकरनं गाठलं हळूहळू प्रवास करत ते म्हणजे रिद्दी हे ठिकाण आणि रिद्दीनंतर एक छोटासा टप्पा पार करत प्रशांत कोरटकर पुढच्या टप्प्यावरती पोहोचला म्हणजे पिपरवानीमध्ये पोहोचला अशी सुद्धा एक थिअरी सांगितली जाते। खरं तर विमानाचं तिकीट काढण्यात आलेलं होतं परंतु पोलिसांना संशय येऊ नये आपण पकडले जाऊ नये यासाठी विमानाची तिकीटं अगदी ऐन वेळेला रद्द करून प्रशांत कोरटकरनं रस्ते मार्गाने प्रवास केला अशी सुद्धा एक थिअरी किंवा असा एक अंदाज व्यक्त होतोय। आणि मग असा अवघड वळणांचा प्रवास करत बालाघाट प्रशांत कोरटकरनं गाठलं। जवळपास 4 तासांचा प्रवास नागपूर ते बालाघाटचा 184 किलोमीटर इतकं हे अंतर आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर हा नेमका बालाघाटला आहे का तो इंदोरला आहे या संदर्भात पोलीस तपास करतात। उद्या प्रशांत कोरटकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता सुद्धा आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या वक्तव्यासंदर्भात कालीचरण महाराज यांनी प्रशांत कोरटकरला खडे बोल सुनावलेत। काय म्हटले आपण पाहूया। ही लोक छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील आणि ते जर सिद्ध होत असेल की यांना अपमान केलेला आहे तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे, भवानीच्या गळ्यात। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या विरोधात संतापाची लाट उसळली। त्यातच पुणे महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर झालंय। या धोरणासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती करण्यात आली आहे। यावरनं आता नवा वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही आपणास मागणी करत आहे की ज्यांनी कुणी या सोलापूरकरला या समितीमध्ये घेतलं आहे त्यांना तत्काळ बरखास्त करण्यात यावी आणि या सोलापूरकरला या समितीमधून फेकून देण्यात यावी आणि तत्काळ काढावी, अन्यथा आम्ही आंबेडकरवादी शांत बसणार नाही। देवेंद्रजी आता एक काम करा, राहुल सोलापूरकरची तर नियुक्ती आपण करा, परंतु याच्यामधला एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ पुरवणारा माणूस म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रशांत कोरटकर सारख्या माणसांना पण घ्या। हवं तर अध्यक्ष म्हणून भगतसिंग कोश्यारींना ठेवा आणि या सगळ्यांवर देखरेख करणारी संस्था म्हणून ज्यांनी जेम्स लेनना पण माहिती पुरवली त्या भांडारकर संस्थेला सोबत ठेवा। पण आपण कोणाला घेतो? मुद्दाम घेतात राहुल सोलापूरकरला। त्यांनी शिवाजी राजेंचा अपमान केला, महाराजांचा अपमान केला, महाराजांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराजांच्या शौर्यावरती त्यांच्या हुशारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं। तो राहुल सोलापूरकरच तुम्हाला लागतो? याच्यात आम्ही काय बोध घ्यायचा?